करायला. नमस्कार मंडळी. तर आता 2024 गेला, 2025 आला आहे. तर आता नवीन वर्षाला असं ठरवलं की यूट्यूबला जिकडे जाईन, कुठे ऑफिसला आलो, ऑफिसचा इव्हेंट असेल किंवा बाहेर कुठे फिरायला गेलो आहे, तर मी आता छोटे छोटे व्हिडिओ बनवून टाकणार यूट्यूबला. सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही. म्हणजे कसं जरा मला प्रोत्साहन मिळेल की हां बाई सबस्क्रायबर वाढत आहेत, तर मला पण व्हिडिओ बनवायचे जरा आवड आणखी निर्माण होईल. तर आज आम्ही ऑफिसचे फ्रेंड्स चाललो आहे अक्कलकोट, अजून कुठे तुळजापूर, पंढरपूर वगैरे फिरायला चाललो आहे. तर हे आमचं इकडे मागे विक्रोळी एम्पायर प्लाझा हे मागे. तर आज आम्ही ऑफिसमधनंच निघतो. आता आमची गाडी येईल 10 वाजता निघणार आहोत. तर आता आम्ही चाललो आहे डीमार्टला. आमचे स्वामी बोललेत ना, म्हणजे आमचे सर बोललेत की काहीतरी आता डीमार्टमधनं काहीतरी स्नॅक्स वगैरे घेऊन या खायला प्यायला. त्या आम्ही तिघंजण चाललो आहे आणायला डीमार्टला, कांजूकचं डीमार्ट. आज या बॉस दिखा दूंगा. अरे बाबा थांब. तर आता कांजूकच्या डीमार्टला आलेला आहे आम्ही, पोचलेलं आहे नुकतेच. आता आतमध्ये जरा थाटा माटात एंट्री करतो. आपला बिल्डर आहे पुढे, निलेश बिल्डर, डिस्कस करतायत काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं. रात्र गेली पाहिजे असं हे कचून घ्या माल. रात्र गेली पाहिजे. चल शिक बापरे. पार्सल आतमध्ये व्हिडिओ बनवायला परमिशन नव्हती, तर व्हिडिओ बंद होता आमचा. डीमार्टमधनं पूर्ण शॉपिंग घेऊन. बिल दाखव कितीचं झालंय. मला पण दाखव. 798. काय काय एक टी शर्ट कोणाची आहे, वेपर्स वगैरे आहे, किरकोळ आहे. म्हणजे कसं चिप्स आहेत. हां तेच काही वेपर्स झालं नाही. हे बिल घे पकड. आणि शेंगदाणे, लिंबाच्या गोळ्या, अशा आम्ही असे टाईमपास घेतलेला आहे. तर आता काय निघायचं अजून टाईम आहे. गाडी यायला 9:30-10 वाजेपर्यंत गाडी येईल. त्यानंतर एखादा चांगलासा गाराणं घालून आम्ही प्रवासाला सुरुवात करणार आहे. तर आता डीमार्टची शॉपिंग झालं इकडची. तर आता आम्ही चाललोय परत ऑफिसला. चला आता 11 वाजलेत आणि इथं सर्वजण जमलेत. म्हणजे 10चा टाइम दिला होता आणि आता 11 वाजता जमलेत. आपले स्वामी माननीय सन्माननीय आदरणीय चंद्रकांत सर तिकडे फोनवरती बोलताना दिसत आहे. हॉटेल वगैरे तिकडे सर्व आतापासूनच त्यांची ओळख खूप. HDFCचे लाडके चंद्रकांत सर. आणि हा आपला ड्रायव्हर. भाई गाडी विडी भाई डोळ्यावरती स्प्रे मारत बसाय नाही ना लागणार आम्हाला बाबा. झोपलाच नाही ना. ही गाडी आहे बाबा. आता अजून पण लोक सुटले आहेत, चाललेत. हे आपले HDFCचे नाहीत ना काही. हे मग चला जाऊया. हे 5-6 एकच माणूस आहे. अरे बाहेर कसा नारळ दिल्याशिवाय कशी गाडी काढायची. मला असं चालत नाही. नारळ गेटच्या बाहेर नारळ नाही द्यायचा. नारळ इथंच द्यायला लागेल. नारळवाला नाही, नारळ हे अरेंजमेंट पाहिजे. असं कसा लिंबू जो उलटा फेकायचा नाही तर. हे काय नाही इथं काय झालं नारळ द्यायला. साईड इथं ठेवून नारळ देऊन हा त्याच्यात ठेवायचं. अरे झाडात टाकू ना. हा कोण इथं हाय आता. त्याला आतमध्ये बोलू. हाय कुठं तो. आता तो नारळ आणि लिंब घेऊन येतोय. हार बिग त्याशिवाय गाडी हलवू शकत नाही. लिंबू आणि हार घेऊन आले. कसा जागेवाल्याला दिल्याशिवाय कसं गाडी बाहेर कशी काढणार. मग आता मेल बिल टाकून परमिशन घेतलेली आहे HDFC वाल्यांची परमिशन. हा आता तो HDFCचे लाडके चंद्रकांत साहेब आदरणीय माननीय सन्माननीय. आशेच्या किरणे बघतायत. हा
पंढरपूर पण घ्यायचं म्हटलं तर मग थोडं आता डिस्कशन चाललाय म्हणजे कुठं जायचं आहे कुठं नाही आता ठरवत आहे. म्हणजे अक्कलकोट फायनल आम्ही जाणारच आहे. अक्कलकोटला मेन तर तिथंच जायचंय, पण तिकडनं मग आणखीन कुठे जायचंय ते मागे चर्चा चालू आहे बाबा. आणि तिकडे मागे बघताय तर आपला भाव आलाय नारळ लिंबू घेऊन. सगळे आता कसे कोकणातले म्हटल्यावर कसा नारळ बिरळ जागेवाल्याला नारळ वगैरे दिल्याशिवाय गाडी कशी पुढे पाठवू शकत नाही ना. हा आलाय भाव आपला भाई तोंड बिंड लपवतोय. बघा ह्याच्यात नारळ बिरळ कसा कोकणातला म्हटल्यावर कसा जागेवाल्याला दिल्याशिवाय कुठं काम कुठला होत नाही चांगला. मग कसा आमचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून हा नारळ बिरळ देतोय. आता गाड्यांना घालूया एक छोटासा. हा बाबा गाडी जे लाईट बीट लागल्यात मस्त. आता गाडीची पूजा करायची आहे. इकडे आग बीग काढताय. अच्छा आम्ही म्हणतोय मागे वाचतोय की काय कुठे इथेच आहे सगळं. गाडीला आग घालायचं आता. हा खतरनाक माहोल वा 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 बुवा. फुलं ठेवा. लिंबू ठेवू दे. लिंबू मेन आहे. लिंबू ठेवू दे. उतरवून नाही टायरच्या खाली आहेत ना फुलं. हे लिंब टाकते ना टायरा खाली सगळीकडे. हा लिंब टाक जो टायरा खाली. चार टायरा खाली चार ठेव. नारळ पुढं ठेव इकडं. अक्कलकोट हाय बाई. म्हणजे असे आपल्याला एम्प्लॉई दिसतात जीवाला वैतागलेले घरी जाताना. जाम कंटाळा आलाय. आता वाजले 11-12. सेकंड शिफ्ट लावतास काय? जा भाई. आता घरी जाणार जेवणार कधी त्यामुळे त्याची तब्येत नाही होते बिचारा. आपण इकडे लक्ष देऊया. आपलं आता गाडी बिडी आता पूजा चाललाय. वा वा खतरनाक. आशीर्वाद राहू दे. इथे भेटतात लोकांचे आशीर्वाद भेटताय. आपले सर कुठे आहेत? अच्छा सर इकडे. काय अजून खायलाय काय रे? फुटणार नाही तर बा देवा महाराजा. काय होय महाराजा बोलतो. होय महाराजा. आम्ही एचडीएफसीचे एम्प्लॉई अक्कलकोटला जायचा प्लॅन केलेला आहे. होय महाराजा. हा होय महाराजा. रस्त्यात काय अडथळे यायला नको महाराजा. होय महाराजा. त्या रस्त्यात काय खड्डे बिड्डे आले असतील तर दूर कर. होय महाराजा. आणि त्या ड्रायव्हरच्या आमच्या डोळ्यावर झोप असेल ती नाहीशी करून टाक. होय महाराजा. आणि आमचा प्रवास सुखकर होऊन दे. होय महाराजा. आमचे एचडीएफसीचे लाडके सर माननीय सन्माननीय आदरणीय चंद्रकांत सर आम्ही 1 महिन्यापासून प्लॅन करत होतो. होय महाराजा. जायचा. होय महाराजा. पण कोणाकडनं काय होत नव्हतं. पण सगळ्यांचा मोठा हातभार लागलाय त्यामुळे ही ट्रिप चालली आहे. तर सगळ्यांचं आता प्रमोशन होऊन दे. होय महाराजा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मंदिर मामा की चंद्रकांत सरांचा आवाज कर रा भावा. आता गाणी बिणी भाई जोरात पाहिजे एकदम. एम्पायर प्लाझाच्या गेटवर बाहेर चाललोय. आवाज म्हणजे काय विषय काय गाडीवर सर तुम्ही टेन्शन घेऊ नका. 4 लिंबाने एक पावकपूर नारळ दिलेला आहे. पाणी पण त्याला किती लागलं. तुम्हाला आणखीन दणदणीत पाहिजे होता ना तर उलट्या पिसात एक कोंबडा आणलेला असं 2 नाश्ते अंडे. मग झाली मग गाडी हवेत डायरेक्ट तिकडे गेलो असतो. सीएनजी पाहिजे नाही आपल्याला. टेन्शन आहे बघ. चंद्रकांत सर जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत आहे म्हणून आमचं चाललंय. आम्ही चेअरवर काय करणार आहे ते का आम्ही आता चेअरवरती वटवृक्ष लावणार आणि स्वामीने बसवणार पायावर पडणार. फोटो ठेवणार. टॅटू काढून घेतो. टॅटू पण खरं म्हणजे ना रिअली सांगू माझ्या घरी परमिशन भेटत नव्हती पण स्वामीमुळे मला घरी परमिशन भेटली. चंद्रकांतमुळे. अरे वा. सीएनजी बघायला थांबल्या गाडी. सीएनजी
म्हणजे आम्ही एवढा 4-14. 4-17 झाले 4-17 झाले तरी आमची गाडी आहे ना, गाडीचा काहीतरी कॉईल बिल खूप लांब पोहोचलोय आपण, खूप लांब. खूप लांब म्हणजे किती लांब कुठे आहे आता आपण आता आपण रिसेंटली साठे मिसळलो लोणावळा. म्हणजे आणि थंडी लागते. म्हणजे थंडी खूप लागते. काय झालं माहितीये का, गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला. म्हणजे आम्ही गाडा विकायला घातला होता, पण लोकांच्या चाका पडल्या ना. म्हणजे आम्ही चाललोय इथनं ऑफिसच्या लोकांचे जाहीर यांची पिकनिक सारखी असते. हा मग ते कसं ते जरा नजर बादली जरा ते कॉईल उडाला, काहीतरी का व्हायरस आलाय गाडीत, त्यामुळे आता आम्ही इकडे थांबलोय. एक बुवा भेटले ते आता पूर्ण हे करतायत. हा ते आता नशिबाने भेटले ते, त्यांना फोन लागला आणि गाडी रिपेअर करण्यासाठी आलेत आता. अशा पद्धतीने आमचा एकदम प्रवास खडतर आहे. आता कशी स्ट्रगल प्रत्येक गोष्टीत असतं. आता खूप संकट येत आहेत तरी आमचा अक्कलकोटला आम्ही जाणार. शेवट सोमवार मंगळवार सुट्टी मारू, गाडी बंद पडली तर आम्ही बोलवत आहेत. हा तर आम्ही आता आमचा कसं फिक्स आहे. यांनी नारळ उलट्या हातात पकडलेला ना, काहीतरी उजव्या हातानं फोडलास काय? उजव्या हातानंच फोडला. हा तो व्हायरस कुठनं घेऊन आलास मग, खिशात ना? लोणावळ्याची हवा जरा लोणावळा हवा गार आहे. गार आहे हवा, लोणावळ्याला हवा थंड. गार आहे, जमतच नाही. आता हे गाडी रिपेअर करताय. आम्हाला वाटलं होतं काय प्रॉब्लेम येणार नाही, पण आला काहीतरी आडवा कोणतरी आला. मग 4 लिंब ठेवली. 4 लिंब ठेवलेली, एक नारळ दिलेला पॉवरफुल, गारा नाही घातलेला, अजून एक नारळ. तरी लोकांच्या चाका बादल्या मेला. मग कोणाला बघवत नाही. बघवत नाही. आम्ही जो इकडे फिरायला आम्हाला चाललेलो नेली, ते. आम्हाला नाही नेली. आम्हाला नेलीव नाही. आता नेक्स्ट टाइम कुठं जायचं असेल तुम्हाला पण सांगतो, तुम्ही व्हिडिओ बघत असाल, कोणाला प्लॅन सांगू नका, कारण 10 पद्धतीचे 10 माणसं असतात ना, काय ना काहीतरी असे प्रॉब्लेम येतात. आमचा हेवी ड्रायव्हर बघा, कान बांधून जो बसलाय, गारटला तो गाडी शाप. चालवून. शाप म्हणजे गारटला. गाडीला स्पीडच नाही तर म्हणजे बैलगाडी सारखी आम्ही आणलेला इथपर्यंत, हाकवत बाई चल चल चल. शाप, गारटला शाप. आम्ही आता बघू, गाडी रिपेअर झाली की चारी टाक पण टाक. काय कॉईल गेले ते, हा टाक बाबा, किती पण लो असेल तरी त्याला फुल करा. अरे शेकोटी आहे ही, गरज शेकोटी आहे यायला. वा. मेलो जो एवढा जोश मध्ये निघालो होतो, सगळ्यांचे तोंड पाडलेत. अगं आता काय गाजवणार कसे होते, स्पीकर बिकर लावणार होतो, पण आई सावले. आता कॉईल उडाला. अगं आता काय गाजवलेली, पण गाडीने गाजवलं, आम्ही नाही गाजवलेली. काय बाबा, हा बोलतो कमी कर, सर्व जाऊ दे. आपल्याला कसं टापटीप पाहिजे सगळा. आपल्या मंडळाचे अध्यक्ष बसतायत, काय असं म्हणताय काय, कॉईल कुठे एक्स्ट्रा खिशात, एक्स्ट्रा हे 2 पाईप खिशात घेऊन ठेव, कुठं कमी नाही नसते. हा दगा नाही काय, कोणता यार विचारायला लागेल त्याला जाऊन. काय निलेश सर, तुम्हाला काय माहिती आहे काय? आमच्या गावाला पण हे बाजूला डॅम आहे तो. सध्या तुम्ही गाडी चालवण्याकडे लक्ष द्या, डॅमचं पुढे बघता बघता बोला. काय सांगू शकता काय? कोण बोललं? आणायचा प्लॅन होता आपला, हा आता थोडे लेट आमचं अचानक ठरलं ना, डायरेक्ट आमच्या स्वामीशी भेट करायला नेलंय आम्हाला, म्हणून आम्ही चाललोय आता. चाललंय आता काय ऊस काढला आता थोडा. स्टोरी. हे अजून लागेल ना, तासभर लागेल ना जायला. तासभर अजून आरामात. तासभर लागतोय, बघूया किती वेळ लागतोय आता. आता वाजलेत किती, 9:30 झालेत. मेरे को कुछ देगा नहीं क्या? हे बघा, बोलो क्या हे अक्कलकोटला इथे मंदिराकडे जाताना, अरे पोरी कुठे आल्या मध्ये बाजूला वा. हा. टोल प्लाझा, टोल प्लाझा आमचा टोल आमचा नाका. टोल बघा प्लाझा. बघा, हे असे पैसे मागतात. दिले ना आता. चल. आता दुपारचे 12 वाजलेत आणि आम्ही पोचलोय अक्कलकोटला. तर आता आंघोळ वगैरे करण्यासाठी आम्ही इकडे थांबलोय जवळपास. काय नाव यांचं, लॉज वगैरे काय असं नाव वगैरे काही दिसत नाही इथे. रस्त्याला जाताना आम्हाला बोर्ड दिसला की राहण्याची वगैरे सोय आहे, तर त्या नंबरवरती आम्ही फोन करून त्यांना कॉन्टॅक्ट केला. ते जवळपासच आहे स्वामींच्या मठापासून.
तर आता सर्वजण आपापले सामान काढतात गाडीतनं आणि हे आपले किती तास चालवून दमलात गाडी तुम्ही प्रॉपर 11 तास गाडी पळवतोय आपला. तर चेहऱ्यावर दिसतंय तुम्हाला की किती दमलाय भागलाय तो भाई गाडी पळवून अवस्था. आता आंघोळ करायचं आहे आणि मग दर्शनाला जायचं आहे. मग इंस्टाला लाईव्ह पण जाऊ आपण. चला हो या सर. हे भाई माझा मोबाईल घे ना, गाडीत आहे. झापूक झुपूक आता आंघोळ करून निघायचं. विमानाच्या स्पीडने पळवत आणला. आजोबा बसले तिथे. कुठे वर जायचंय ना? जाळीच्या इकडे आहे, जाळीच्या पूर्ण जाळीच्या इकडे आहे बघा. हे ना जिन्यात ना इथना अजून कुठनं जाणार काय? स्पायडरमॅन आहेस तू. हे चप्पल काढून यायची. नाही वर या लवकर. तू भाई तुला हुशार आहे. आधीच जाऊन बसलाय. चला तो वरतून व्ह्यू भाग दिसतो एकदम. इकडे आतमध्ये पण बॅग घेऊ आधी. आणि आतमध्ये आल्यावरती इकडे रूम्स आहेत. आतमध्ये तर आम्हाला इकडचा आतमधला रूम दिला. आपल्याला कोणता रूम दिलाय रे? इकडचा रूम दिलाय. तर इकडे आपण जाऊया. चला पटापट. काय ते खदलवून टाका, कावले अंघोळ करा, हुरकून टाका. जर तू खदलव आणि आपला ड्रायव्हर कुठं आहे? ड्रायव्हर आहे मला आपला. हे तो हेवी ड्रायव्हर कुठं आहे? झोपा मला नो, गाडी अजून चालवायची आहे. तर आता आंघोळ वगैरे करून झालं आहे. कपडे इकडे सुकवत आहेत. तर आता कपडे सुकलेत. प्रत्येकजण आपापली तयारी करतोय. पावडर लावतोय, कोण तेल लावतोय, सेंट मारतोय. आणि इकडे आपले हेवी ड्रायव्हर व बिल्डर. आम्ही काय म्हणतोय, आपल्याला रूम किती? 150 रुपये ना एकाचे पर पर्सन. 150 पण आपल्याला 100ला दिले. हा आपल्या 100ला दिला ना. आमचं नाव सांगितलं 20% डिस्काउंट. कुठं म्हणजे तुझ्या आयला फोन येतोय. अरे तर 150 रुपये पर पर्सनचे आहे काय? म्हणजे चांगली आंघोळीची सोय चांगली आहे. गरम पाणी पण आहे, थंड पाणी पण आहे. तर कोणाला यायचं असेल तर सांगा कमेंटमध्ये. तर आम्ही DM करू त्यांचा नंबर तुम्हाला. ही गाडी पार्किंग केलेली आहे भावाचे. मित्र इकडं मिळाले. त्याचे मित्र आले. याचे मित्र इकडे आले होते. बोलतात की अर्धा पाऊण तासात दर्शन झालं. पटापट लाईन पुढे सरकली. आता आम्हाला किती वेळ जातोय तो आम्ही बघतो. ऊन पण खूप वाढलं आहे. मला वाटलं पहिले की नाही होणार, पण लगेच झालं दर्शन. गाणगापूरला जाऊन होता बोललो 71 किलोमीटर. तुम्ही पण निघा ना आता. काय बघू सिस्टम हार्ड आहे. बाई गाडीच पाहिजे. गाडीच पाहिजे सिस्टम आहे. पण तो बसतच नाही. त्याला BMW मर्सिडीजमध्ये बसवतात तरी तो बसत नाही. गाडीच पर्याय लावली वंदे भारत एवढी भिकार लागलं मग त्याच्या हाताला ती सरकार गाडीने गेलो करून लागतं. ते सोन्या बिण्यात ते लोक 1 तासाने आले. वंदे भारत आले. किती वाला पाहिजे? किती वाजले? कितीला? किती? करतायत. खूप गर्दी आहे इकडे. खूप गर्दी आहे इथं. डिस्कस चाललंय आता कसं काय करायचं आहे. आता लाईन फुल गर्दी आहे. झालं आमचं दर्शन. चला चल. गर्दी खूप होती भाई. चला ये झालं पटापट अगदी. म्हणजे दर्शन झालं की बाहेर लगेच. हे चले निलेश.
दर्शन वगैरे झालं मस्त, प्रसाद वगैरे घेतलाय आम्ही आणि आता फुल VIP दर्शन झालेलं आहे. फुल VIP दर्शन कोणाच्या कृपेमुळे झालं ते विक्रांत याच्या ओळखीवरती आम्हाला VIP दर्शन मिळालं. डायरेक्ट आतमध्ये तर गर्दी खूप होती. एक तर आमच्या गाडीचा प्रॉब्लेम झाला म्हणून आम्हाला उशीर झाला होता आणि त्या तिथं गर्दी एवढी होती ना. आणि अजून आपल्याला कुठं जायचं आहे नंतर? हां तिकडे जायचं आहे. मग परत उशीर होईल म्हणून आम्ही VIP दर्शन ह्याच्या ओळखीवरती झालं. आणि आता महाराष्ट्रामध्ये हां बाई कुठे VIP दर्शन फोन लावा. आणि आता आम्ही इथे प्रसाद आपल्या कुठे इथे प्रसाद असतो का महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आता आम्ही इथे लाईनीत उभे आहोत. तर आता आपली मंडळी कुठे आहे बाकीची येते प्रसाद घेणार मग निघणार. आता व्हिडिओ स्टॉप करतो. एक रील पण बनवायचं आमच्या डोक्यात एक रील आलाय. तर आता इथे स्वामींचं मोठी मूर्ती आहे इथे तर इथेच बनवायचं आमचं ठरलं आहे. हां थांबा 1 मिनिट दाखवतो तुम्हाला. इकडे मागे नाही मागे मागच्या साईडला आहे ना